10 ते 12 लोकांसाठी पोह्याची ऑर्डर आली होती। म्हटलं तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूया। तर इथे बघा तेल गरम केलं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता छान तडतडू दिला। 4 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतले, ते पण छान असे थोडंसं मीठ घालून परतवून घेतले। हिरव्या मिरच्या, हळद हे सगळं छान असं तेलामध्ये परतवून घेतलं। त्यानंतर बघा इथे पोहे जे आहेत ना ते छान भिजवून घ्यायचे, असे मऊ असे भिजले पाहिजे। त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर साखर पण घालायची आणि त्यानंतर छान असं आपल्याला हे तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम जी असते ना ती एकदम अशी बारीक ठेवायची ह्या स्टेजला आणि 2 मिनिटं असं झाकण लावून ठेवायचं आणि त्यानंतर तळलेले हे जे शेंगदाणे आहेत ते आणि आपलं ओलं खोबरं, कोथिंबीर हे सगळं घालून छान शेव पण घालू शकता, पण शेव शक्यतो आपण खातानाच द्यायचा कारण मऊ होतो। आणि अशा प्रकारे डब्यामध्ये भरून हे मस्त असं 10 ते 12 जणांसाठी हे पोह्याची ऑर्डर मी इथे करून दिलेली आहे।